नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगाव न्यायालयाच्या इमारतींसाठी 3.5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार. प्रलंबित काम लवकरच मार्गी लावणार. नामदार महेश शिंदे. कोरेगाव बार असोसिएशन कार्यालयात सदिच्छा भेट. कोरेगाव शहर आणि तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या तसेच सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोरेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नवीन इमारत बांधली जात आहे. नवीन आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्या इमारतीच्या विकासासाठी 3.5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल. वकिलांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा तात्काळ प्रभावाने उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही कृष्णा कोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव न्यायालय आवारातील बार असोसिएशनच्या कार्यालयास नामदार शिंदे यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता भेट दिली. यावेळी संघाच्या सभासदांशी संवाद साधताना नामदार शिंदे बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शेडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक यावेळी उपस्थित होते. नवीन इमारतीचे काम शक्यतो लवकरात लवकर पूर्ण केले जाईलच. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना याबाबत सूचित केले जाईल. त्याचबरोबर जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही नामदार शिंदे यांनी दिली. ज्येष्ठ विधिज्ञ तानाजी पवार, पुरुषोत्तम बारसावडे, शशिकांत क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करत असताना कोरेगाव न्यायालयाच्या ऐतिहासिक वारसाचा उल्लेख केला. या न्यायमंदिरासाठी आवश्यक त्या निधीची गरज व्यक्त केली. ॲडव्होकेट अमोल भूतकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. ॲडव्होकेट अरुण वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमास बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.